लेक लग्नाला आली, लग्नासाठी पोरगा कुठं शोधू, लग्नासाठी पैसे कुठून आणू, अशा असंख्य प्रश्नांना सामोरं जाणारा ग्रामीण भागातील बाप आता स्वतःच्याच मुलांसाठी जेव्हा लग्नासाठी मुलगी शोधतोय आणि ती मिळत नाही, ही परिस्थिती आहे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांची. पूर्वी असे म्हणायचे, उच्च शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. परंतु आता शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी द्यायला तयार नाही. लोकांना पोरगा पाहिजे तर शहरात नोकरी करणारा, त्याला भरमसाठ पगार पाहिजे, स्वतःचा फ्लॅट पाहिजे, गावामध्ये शेती पाहिजे, परंतु पोरगा शेती करणारा नको, अशी पद्धतीची मानसिकता आता ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात चालली आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांना कोणी पोरगी द्यायला धजावत नाहीये. शासनाने पण या ग्रामीण भागातील समस्यांना गांभीर्याने घेतलं पाहिजे. काहीतरी उपाययोजना या ग्रामीण भागासाठी केल्या पाहिजे. फक्त शहरच डेव्हलप करायची, शहरामध्येच मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या करायच्या आणि गावं ओसाड पाडायची, त्यामुळेच ही ग्रामीण भागामध्ये बिकट परिस्थिती आली आहे. त्यासाठी शासनाने ग्रामीण भागातील शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या शेतीवर आधारित जे काही उद्योगधंदे आहेत ते ग्रामीण भागातच तयार केलं पाहिजे, जेणेकरून तिथल्या तरुणांना तिथे काम मिळेल, तिथे नोकरी मिळेल, नोकरी मिळेल तर छोकरी मिळेल. विधानसभेमध्ये सुद्धा काही आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, परंतु हे नुसतं मुद्दे मांडून चालणार नाही, तर शासनाने ठोस भूमिका मांडणं गरजेचं आहे, जेणेकरून ग्रामीण भागामध्ये तिथल्या तरुणांना नोकऱ्या मिळतील तर छोकऱ्या मिळतील. मुलींच्या बापांनी पण फक्त पैशावालेच मुलं न शोधता मुलगा हा सुसंस्कृत, संस्कारी, निर्व्यसनी असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तो मुलींना समजून घेणारा महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला माहीत आहे, अलीकडेच महाराष्ट्रामध्ये जे हगवण प्रकरण झालं होतं, ते असे प्रकरणं टाळल्या गेले पाहिजेत.